मात्र कंसाने विचारलं, कजाला मारलं का शत्रू? म्हणले भेटला नाही. तुझी अवस्था अशी कोण केली? कळली नाही. तुझं म्हणणं काय? लवकर मरतोस एवढंच म्हणणं आहे मला. विठ्ठल गुरुवर्य कंधारकर महाराजांचे भाऊ होते बाबू महाराज. या महाबळ भटाच्या गोष्टीला लागून एक गोष्ट सांगत होते, मला आठवली म्हणून सांगतो. हे असलं विचित्र काम करायचं महाराज. तर एका देशपांडे कुटुंबात लग्न होतं, गावात ब्राह्मणाच्या घरी. लग्न मुलाचं होतं, घरीच होतं लग्न. खूप लग्नाचा थाट झाला आणि मला त्याची सवय आहे बरं का. लग्न शेवंती झाली की पाटील आम्ही ब्राह्मण लोक पुढे जात असतो घरी. आणि घरच्या माणसा कोण? विड्याचे पानं द्या, सुपारी द्या, हळकुंड द्या, दोरा रील द्या, जानवं द्या, मणी मंगळसूत्र द्या, गुळ द्या, जिरे द्या, एवढं मागत असतं. हे सगळं मागायचं ना, असं खवायचं इकडे खिशे कमरला. मग ब्राह्मणानं त्या लग्न लावलं, सगळं झालं, यातनी कन्यादान झालं आणि मणी मंगळसूत्र घालायचे विसरून गेले. कोणाला? नवरीला. घरी आले ब्राह्मण. आता आमचं उत्पन्न काय? दक्षिणा फार मिळायचं ना त्या काळात. आता बरी झाली. आमचं उत्पन्न तेच, उरलेले हळदे कोंबा, उरलेले जिरे, उरलेला गोळ, तेच आमच्या संसाराचं उत्पन्न लग्नातलं तुमच्या मोठ्याचे. अनुभव म्हणून सांगतो. सगळ्या पुड्या काढल्या. बायकोने विचारलं, मला मणी मंगळसूत्र जोडव्याची पुडी कस काय आली हो? घातलं नाही का? ब्राह्मण म्हणला, काय वाट झाली बाबा, नवरीला मणी मंगळसूत्र घातलं नाही, होईल कसं आपली वाट? ब्राह्मणाने सांगितलं बायकोला, घाबरू नको, मला पट्ट्याचं वजन काही कमी नाही. संध्याकाळी जातो देशपांडे साहेबाच्या घरी आणि नवरीच्या अंगावर हिरवी शाल आहे, मला माहित आहे. नवरी इथंच आहे मुक्कामाला, झोपली असणार. मी कुंकाची वाटी पुढी सोबत घेऊन जातो, कुंकू लावतो, मणी मंगळसूत्र घालून येतो. रात्रीच्या 10 वाजता गेले. देशपांडे साहेबांना विचारलं, या गुरु कस काय आलात? म्हणजे काही नाही, दिवसभरचा थकवा, कसं काय परिश्रम, खूप छान लग्न झालं. झालं म्हणाले गुरु तुमच्या आशीर्वादानं. जा मध्ये आज जा, बाईसाहेब असतील दूध वगैरे घ्या. यांना कुठं दुधाची गरज आहे, बाईसाहेबाची गरज आहे. यांनी कुंकाची वाटी पोळी सोबत नेली, ती पोळी उकळली. हिरवी शाल पांघरलेली जी होती तिला बघितलं सुद्धा नाही कोण होती ती. तिच्या कपाळाला कुंकू लावलं मोठं भारी, गळ्यात मंगळसूत्र अडकवलं, पायात जोडके अडकवले जोडवे आणि पुन्हा शाल पांघरलेली केली. झालं म्हणले काम. देशपांडेला विचारलं, गुरु दूध वगैरे काही घेतलात? म्हणजे काय नाही, काय नाही, जा. पण गंमत अशी होती की त्या रात्री थंडी आली म्हणून आमच्या लोकांची 90 वर्षाची बोडकी म्हातारीला ती हिरवी शाल पांघरली होती. काय झालं असेल आता? सकाळी उठल्याबरोबर नातू नाती म्हणाले, आजी तुझ्या कपाळाला कुंकू, तुझ्या पायाला जोडवे, गळ्यात मंगळसूत्र, आरसा आणला. आता त्या म्हातारीमध्ये काय विटंबना माय माझी. कार्य कोणाचं? गुरुचं. देशपांडे घाबरले. सकाळी बोलावलं, महाराज लवकर या, आमच्या घरी फार अपशकुन झाला. आले महाराज. पंचांग आणलं. काय झालं? मंगळवार आणि पुष्य नक्षत्र त्रिपुष्कर योग आल्यामुळे असा विचित्र योग घडलेला आहे. म्हणून या म्हातारीच्या गळ्यातले मणी मंगळसूत्र काढून ब्राह्मणाला दान द्यावे लागतात आणि पुन्हा होम विधी करून नवरीला दुसरं घालावं लागतं. चूक कोणाची? ब्राह्मणाची. तसा हा महाबळ भट. असो, जाऊ द्या, हे पात्र संपलं. पुढे मग ही आली, काय पुतना आली. त्या पुतणीला भगवान परमात्म्याने आपले बालक संपवती. तिनं तिचा विचार करून भगवान उठले. तिचं स्तनपान करताना देवाने डोळे झाकले. मांडीवर घेतलं पुतणीनं आणि देवाने डोळे झाकले. त्याची कारण शास्त्रकार सांगतात. देवाने डोळे का झाकले? तर आता हे विष घेऊन आली आणि विष प्यायचं काम माझं नाही, कोणाचं आहे? भगवान शंकराचं. म्हणून शंकराचं ध्यान करू लागले. कैलास राणा शिवचंद्र मौळी फानिंद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी जमीन शंभो मद कोण तारी. भगवान गोपाल कृष्णाने परमात्म्याने असा हाक मारल्यावर परमात्मा शंकर प्रगट झाले. पण ही सगळी विघ्न येत असल्यामुळे यशोदा मध्ये जाऊ देत नव्हती. भगवान शंकर 1 वर्ष थांबवला. गोपाल कृष्णाच्या नानीचं पाणी पडते तर गोकुळामध्ये जाऊन बघा, तिथं भगवान शंकर आहेत. 1 वर्ष थांबले आणि थांबल्यानंतर भगवंताने ते दूध पिलं. काय विषय घेतला, जे विषयाचे निस्तन पाणी मारू आली आणि तिचा विचार केला डोळे झाकून. पहिलं कारण सांगितलं, शंकराचा दावा केला. दुसरं कारण विचार केला की हिला कुठं पाहिलं बाबा,
आम्हाला बरेचदा असे कोणी माता भगिनी जवळ आले पाहिले वाटते किंवा कोणी बघितलं हे यांना कुठं बघितलं असं वाटतं. तसं देवाला वाटू लागलं. मग देवाने आठवण केली ही असेल कोण. देवाला आठवण झाली. बळीराजाच्या काळात मी वामन अवतार धारण केला. रत्नमाला नावाची बहीण बळीची होती. तिला 7व्या वर्षातच मला पाजवण्याकरता पाना फुटला होता आणि तिला सांगितलं होतं मी पुढे ही बहुत करणे आहे. मी पुढे येणार आहे तुझ्याकडे आणि स्तनपान करण्याकरता येईल. पण हिचं प्रारब्ध खोटं ठरलं. ही राक्षसाच्या घरी आली. पण मावशी म्हणून आली ना, मग तिचा उद्धार केला पाहिजे. भगवंतानी तिचं विशाल रूप धारण होईल असा विचार करून गावाच्या बाहेर नेले उगमाने. आणि ती धूळ पडल्याबरोबर आवाज झाला मोठा वारी भूकंपासारखा आणि सगळे लोक धावत गेले. परमात्मा बरे शिड्या लावून काढलं वरून. सुगंध असा त्याच्या प्रकारचा त्या दहनाचा वास सुरू झाला. भगवंताने स्पर्श केला. नुगडता बाळपणाचे फुली मी या आदानवी सृष्टी केली. भगवान सांगतात बाळपणाची फुली उघडलीच नाही तर आदानवी सृष्टी करायचो. आगासुर बकासुर रिटासुर कागासुर ही सगळे सगळे येत राहिले. बाळपणी तेच ज्ञानोबाने वर्णन करतात. नुगडता बाळपणाची फुली या आदानवी सृष्टी केली. भगवान परमात्म्याचा पराक्रम लोकांना कळाला नाही. परमात्मा म्हणजे लवकर मोठं झालं पाहिजे कारण वाडेकरी तिकडे गेले. लवकर मोठं झालं पाहिजे पण भगवान परमात्मा थोडे मोठे झाले. 4-6 महिने झाले पण यशोदेला मात्र काय झालं की विश्वास कोणावर बसत नव्हता. रात्रंदिवस योग्य होतं म्हणून आपल्या काही प्रिय मैत्रिणी देवाच्या भोवताला असं ठेवल्या. तेवढ्यात भगवंतानं रांगलं बरं का. रांगल्याबरोबर ती गवळण धावून येते आणि यशोदेला सांगते यशोदे तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील असं कळालं. त्या प्रिय मैत्रिणीनं सांगितलं. यशोदेनं सांगितलं आज बुंदीची पंगत देऊन टाका. देवाने थोडीशी एक कला केली. देव झोपला नाही काळंगावर दुसरा डंगर झाला. ते कळालं की आज जिलेबीची पंगत देऊन टाका. आज पंगत कशाची बुंदीचीच आहे ना. आता बाकीचे कशा राहते जिलेबी पुन्हा खायला कुठे वाढावं. असं नित्य करू लागले पण देवाच्या मनात रुखरुखता राहून गेली की भगवान शंकर आले माझी त्याची भेट नाही. परमात्मा फार रडू लागले. फारच रडू लागले. रडते माझे बाळकाने समजाविता राहीना. किती समज घातली ते राहत नसल्यावर आता उपाय काय. थांब तुस की तुला बागुल बोलाव देऊ. देव म्हणले आता बरं. कृष्णाने भगवान शंकरला सांगितलं देवा क्षमा मागतो या म्हणले आता तुम्हाला भेटायची योग आलाय. मग अंधारी रात्र अमावस्येची आणि यशोदा म्हणते थांब तुस की नाही कारट्या बघ बागुल बोला. आई म्हणले मला दिसत नाही ग बागुल बोवा थोडं पुढे घेऊन चल. काय पोरगा आहे मला पुढे घेऊन चल म्हणते. अरे बागुल बोवा हो ग मला दिसत नाही अजून थोडं पुढे घेऊन चल. कारण भगवान शंकर आडोशाला थांबले होते. देवाने सांगितलं कृष्णाने या अलीकड आता या अलीकडे असं म्हणल्यावर भगवान शंकर समोर आले आणि ते हृदयी घातले. भगवान शंकराला कृष्ण परमात्मा डोळे भरून बघतात आणि कृष्ण परमात्म्याला भगवान शंकर डोळे भरून बघतात. आनंद झाला महाराज आनंद झाला आणि देवानी कृष्णाने माफी मागितली. शंकर भगवान की तुम्हाला फार दिवस माझ्याकरता थांबावं लागलं आता या म्हणजे सुखान. शंकर भगवान सांगतात देवा माफी नका मागो या निमित्ताने तरी मला तुमचा सहवास घडला. विठ्ठल भगवान परमात्मा मोठे झाले. सवंगडी जमा केले आणि सवंगडी जमा केल्यानंतर पुढं एक गंमत अशी आहे की परमात्मा एके दिवशी अजून रडू लागले. परमात्माने चांगली नजर 1 वर्ष 2 वर्षाची परमात्मा
राधा समोरून जाऊ लागली की परमात्मा टुकू टुकू तिच्याकडे बघून हसू लागले. राधेचा विश्वास संपादन केला यशोदेना आणि एके दिवशी एवढे रडले यशोदेना काकुळत केले. काय म्हणाली? यशोदेने सांगितलं, राधे घेऊन जा बाबा, फारच हट्ट करतो गे. जमलं का म्हणलं. आता राधा आणि गुलगुल बोलत वगैरे निघाले. नुसतं नाही महाराज, राधा आणि तो मुरारी खेळता ते कुंजवनी खेळायला लागले. होता होता इतकी प्रसन्नता झाली आणि राधेनं डाव साधला. म्हणले, देवा आलाच खरा, पण वचन दिल्याप्रमाणे माझं मन समाधान कर. मग मी लहान कसा जमाल, मोठा व्हावं लागेल ना. देवा हो ना मोठा. राधेचा भाव बघून देव मोठे झाले. झालं महाराज, राधेचं सगळा आनंदाचा पारावर नाही. आणि तेवढ्यात अनया नावाचे मालक आले, दाराला हात मारले. राधे, देवा आता रे कसं होईल. अरे काय झालं. म्हणजे आता माझा नवरा आला, आता कशी वाट होईल तू एवढा घरात. तेव्हा लहान उघड्या देवाने सांगितलं, राधे मला मी 2 औषधं नेहमी वापरतो, लहान व्हायचं आणि मोठं व्हायचं. पण मोठं व्हायचंच घेऊन आलतो, लहान व्हायचं घरी जाऊन आणू का म्हणलं. राधा म्हणजे कुठून जातो, दार काढून त्यानं बडूतेच म्हणजे. राधा जोपर्यंत अहंकारत होती तेव्हा भगवान परमात्मापर्यंत तिची चेष्टा करत होते. राधेच्या डोळ्यातून विमलांबुधारा व्हायला लागल्या. दुःख झालं अंतःकरणाला. देवा तुझ्या वाचून कोणणारे सोडणार, आता आम्हीचा चालत नाही. देवाचे तिचे अश्रू देवाच्या पायावर पडल्यावर देवाने सांगितलं, राधे बघ माझ्याकडे. राधा डोळे झाकून रडत होती. उघडून बघ काय लहान झाले पार. होय आवडी सारा थोर रूप सुंदर मनोहर. होय आवडी सारा थोर रूप सुंदर. भक्ती प्रिय लो मातर करी आदर याचत भक्ती प्रिय भगवान परमात्मा भक्तांच्या आवडीप्रमाणे होत असतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या. राधेची इच्छा पूर्ण केली. पहिली नारी संतुष्ट केली. तुकोबारा सांगतात, आनंदल्या नर नारी. नारीमध्ये पहिली नारी संतुष्ट केली. दुसरी नारी कोणती संतुष्ट केली. भगवान परमात्मा लहानच होते. तीर्थयात्रेला सूर्यग्रहण असल्यामुळे गाड्या घेऊन निघालते सगळे. डोंगर महाराजच्या मुखातून ऐकली कथा. मी सावरतो लवकर बिलकुल. डोंगरमालच्या मुखातून ऐकली. दुसरी कथा अशी आहे की सगळे जोडी जोडीनं गाडीत बसून रथात बसून निघाले तीर्थयात्रेला स्नानाला. सूर्यग्रहणाचा पर्व काळ होता. भगवंताला लहर आली. भगवंताने गाडीतून उडी मारली, खाली पडले, रडू लागले. सगळ्यांनी समज काढली. विचारलं, परमात्मा देव कृष्ण का रडतोस रे. मला बायको पाहिजे, मुझे बायको चाहिए. मग आता ते बायको पाहिजे म्हणल्यानंतर समज घालण्याकरता नव्हे,
भक्तीचं शास्त्रच असं आहे महाराज, देवाला आपण सगळेच बायका म्हणून शरण गेलं पाहिजे. देव एकच पुरुष आहे, आपण सगळे स्त्री रूपातलेच आहोत. म्हणून देवाची पत्नी होण्यात जो भक्तीचा आनंद आहे तो कोणाला मिळत नाही. म्हणून सगळ्या गोपिकांनी देवाला प्रार्थना केली, देवा आम्हाला बायको करून घे. भगवान म्हणाले तुम्ही मिळाले मला सगळं कराय, पण मी आलो सुख देण्याकरता ना. काय केलं कोणालाच हो म्हणणार, मग कोण पाहिजे कशी पाहिजे तुला सांग. देवाने सांगितलं सुंदरपणाचा अभिमान माझ्यापाशी करायची गरज नाही, मला जे पाहिजे ते देताल का. मुझे वो ठोणठणी चाहिए. ठोणठणी म्हणजे कशी, हाती रोगाने एवढा पाय सुटलेला, वट तुटलेले, विद्रूप असलेली अशी चालली होती तिकडं. देवाचं म्हणणं की मी इथं सुख शोधण्याकरता आलो, सुख देण्याकरता आलो, सगळ्याला सुख अवस्थेत राहण्याकरता आलो. आणि हीच कशी दुःखी. तिला आणलं समोर, हसला परमात्मा, ये मेरी बायको है, बहुत प्यारी है. परमात्माने हात असं करून तिला पाहायला लागला. लोक हसू लागले, म्हणजे एवढंसं कार्टन आहे काय बायकोला प्रेम करते आणि कसे पुढे करतील बाबा लोक. सगळीकडे हात फिरवला, आपण देवाची किमया लोकांना लक्षात आलं नाही. गाडीत बसताना बघलं तर अतिशय सुश्रूप सुंदर केलं महाराज तिला. विठ्ठल आनंदाला नाद, एक राधा आणि दुसरी नारी आनंद केला. तिसरं असं भगवान परमात्मा काय करणार नारी नर हे करण्याकरता थोडा विचार करायचा. एकदा प्रेमाला भजन करू. विठोबा बरेच सांगायचं, प्रत्येकाला जागृत केलं. यशोदेकडे गाराणे सारखे आले, कोणाच्या घरी चोरीच केली, कोणाच्या सुनाला हात लावलं, कोणाला लोणीच खाल्लं, कोणाचं काही केलं, कोणाचं काही केलं, असे गाराणे येत होते. आणि गाराणे येत असताना भगवान परमात्म्याकडे यशोदेने बघितलं. यशोदेचं मन कळवून आलं, पण यशोदा थोडी रागात होती वरपांग. कृष्ण खूप झालं तुझा, आता तो गावात राहायच्या लायकीत नाही, तुला शाळेत पाठवलं पाहिजे. उद्या जाई राणा सरे घेऊन गोधना. उद्यापासून तू रानात जा बाबा गाई घेऊन. किती गाराणे रे. एक बाई तर म्हणली यशोदे कृष्णाला सांगावे गोगडे राहावे का जावे. हे बरणार आहे आपल्याला. ज्याच्या त्याच्या कर्मानं गाव सोडून जाणं वेगळं, पण तुझ्या निमित्तानं गाव सोडायची पाहिजे तर आपल्याला लांछन लागतं देवा कृष्णा. म्हणून तो उद्यापासून आता जावं रानामध्ये. भगवान परमात्मा रोज रानात जाताना यशोदा मैया त्याला सजवते. सकाळी पहिला दिवस आज देवाला सगळं नटवलं. गालावर एक काळी पीठ लावली, आपल्या पायाची मृत्तिका लावली. यशोदाचं अंतःकरण भरून आलं, बासरी खवली, सोबत एक पाण्याचं गिळ दिलं, भाकरीसाठी व्यवस्था केली. भगवान परमात्मा काठी घेऊन गायीच्या पाठीमागे निघाला. आणि निघाल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला महाराज. ह्या ज्या गोपिका होत्या प्रेम संपादन करणाऱ्या, त्या गोपिकांना विसरल्या कामधंदा. काम नाही महाराज, काहीच नाही. संबंध आपला देह विसरून गेल्या आणि स्वागतासाठी देवाला पाठवण्यासाठी रस्त्याला लाईन धरून वाटले. परमात्मा समोरून गेला, डोळ्यात ते स्वरूप भरलं. अतिशय सुंदर साजरं गोजिरं रूप ते डोळ्यात भरलं आणि मग घरला वापस गेले नाहीत महाराज. महाराज तिसऱ्या चरणात सांगतात काय केलं त्यांनी. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया
दृष्टी समोरून गेला राणा गायला घेऊन, त्या घरी गेल्याच नाहीत महाराज. परमात्मा वापस येणार आहे म्हणून तोरणं लावायला कोणी सुरुवात केली, आणि कोणी पुरुष असतील त्यांनी गुढ्या उभा करायला सुरुवात केली. आणि एवढं करून गलका तर केलाच नाही महाराज. पण कोणी कथा करतात देवाची, तर कोणी गाणे गातात विठ्ठल विठ्ठल. त्या गाण्यात 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 विरून गेल्या. इतका छंद भगवंताचा लागला, गाण्यात विरल्या, परमात्म्याची बासरी वाजली, परमात्मा वापस यायची चाहूल लागली. आणि मग त्याचा वर करून बघतात, जातानाचा परमात्मा सावळा घनश्याम वर्णाचा, आणि येताना परमात्मा बघितला तर पांडुर वर्णाचा. गायची धूळ उडाली. असं चाललं बरेच दिवस. पण भगवंताने तुकोबारायचं म्हणणं खरं करण्याकरता गवळणीसाठी वेणू वाजवला. शरद ऋतूची पौर्णिमेची चांगली रात्र होती आणि रास क्रीडा करण्याचा विचार केला. सगळ्या गवळणीला जमवलं महाराज. त्या रास क्रीडेमध्ये पुरुषाला प्रवेश दिला नाही. भगवान शंकर पार्वती सहित आले. त्याने विचारलं आम्हाला रास क्रीडेत प्रवेश मिळेल का? अजिबात नाही. माझ्या बायकोला पार्वतीला लगेच म्हणले मध्ये. पण भगवान शंकर फारच गयावया करू लागले, मला रास क्रीडेत नंबर द्या, मला येऊ द्या. राधेच्या मनावर होतं. राधेने सांगितलं या सरोवरात स्नान करा. घाणेरडे कुठले स्मशानातलं तुम्ही काय भस्म काय लावता, ते मनुष्य मुंडाच्या माळा काय गळ्यामध्ये, ते सगळं काढून ये बाबा. भगवंताने सगळे ते अलंकार काढले. त्या सरोवरात स्नान केल्याबरोबर भगवान शंकर स्त्री होऊन बसले आणि मग प्रवेश मिळाला रासक्रीडेचा. आणि रासक्रीडा करत असताना एकही पुरुषाला नाही, भगवान परमात्माने आनंद दिला. म्हणून अभंगामध्ये भगवान तुकोबारा सांगतात, नारी शब्द बहुवचना नाही, आनंदल्या नारी नर बघायचे लागले. म्हणून राधा एक, ती गवळण दुसरी एक, आणि सगळ्या गवळणी आनंद दिला, तिथं पुरुषाला प्रवेश दिला नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि नंतर मग गोपाळासोबत दररोज परमात्मा खेळायचे. कधीच परमात्मा डावामध्ये सापडून पडायचे नाही. गोपाळच हारायचे. गडी गेले रडी, सगळे गोपाळ रडू आले, देवा काय आमचं अस्तित्व ऐकणार? किती दिवस नुसतं उभं काम करावं, कार्य करता, कधीतरी उभं आमदार म्हणून निवडून द्या मला. आमची तर ऐकत नाही निवडून यायची, पण आम्हाला तूच निवडून आण ना. तेव्हा म्हणले सेवा करावी लागते. हो, तुला जर आमदार व्हायचं असेल तर माझ्या मनानं होत नाही, समाजाची गोरगरिबाची सेवा करावी लागते. तसं भगवंतावर खेळ खेळून परमात्मा जर हरायचा असेल तर आपल्याला काही सेवा करावी लागते. परमात्मा आज हरलेला आहे. परमात्मा आपल्याला आज प्रसाद देणार आहे. म्हणून खेळ खेळत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळले. आणि भगवंताने सांगितलं तुम्हाला उद्या मी प्रसाद देणार आहे. 7वा दिवस होता खेळाचा, आणि त्या दिवशी शेवटचा खेळ खेळलेला, त्याचं नाव आहे चेंडू फळी. विठी दांडू चंडू लगोऱ्या गोपाळ सवंगडी सगळे सगळे घेऊन भगवान परमात्मा खेळ खेळायचा. कधीच परमात्मा हारत नव्हता आणि भक्त हारायचे रडू लागले. पण भगवंताने सांगितलं तुम्हाला उद्या जिंकून देतो. मग असा खेळ खेळला शेवटचा, त्याचं नाव आहे क्रिकेट, चेंडूफळी. किती लोक असतात त्याच्यामध्ये? 11. काय काय करतात 11 जण? 2 त्याच्यामध्ये एक चेंडू फेकणार असतो, एक त्याला अडवणार असतो. 9 काय करतात? संरक्षण करतात. बघा महाराज, त्या खेळाचा अर्थ तात्विक दृष्टीने काय आहे? जो नेहमी बॉल फेकाफेकी करतो, बघे जगामध्ये बरेच फेकाफेकी करणारे असतात, काहीतरी फेकतच असतात लोकांना. आता सध्या चालू आहे तसंच, 6 वरती 5 कुठं सापडले, 6वा कुठं आहे वगैरे वगैरे, फेकाफेकीचे सगळे. विमानातच काही दोष होता काय? अरे बाबा झालं, त्यांच्या कुटुंबावर किती दुःख आहे. तुम्हीच उभं विचक्षणा विनाकारण
हे फेकाफेकी करणारे बॉलर असतात, बॉलर. झालं 10 मिनिटं. त्यांना मग ते बॉल फेकला तर त्याला अडवणार असतो, नुसतं अडवणार नाही, असा त्या चेंडूचा धक्का देतो, त्याची गुमानच करत नाही मार. आणि खरा बहादर जो असतो तो बॉल त्या क्रिकेट ग्राउंडच्या बाहेर काढतो. त्यावेळेस किती रन मिळतात? मध्ये काय आणलं म्हणजे कीर्तन सोडायची सुद्धा नाही मला कळलं, मी सोडतो ना, मागून लावलं तर चालते भंडारा. एका मिनिटात मी जय विठ्ठलच म्हणतो होता, तुम्हाला जर कंटाळा झाला असेल, पण असं मध्ये विक्षेप करणार. थांबा थोडं, 5 मिनिटं वेळ द्या, फक्त 5च मिनिटं. चेंडूच्या मारल्याबरोबर फळीनं मारला, चेंडू गेला बाहेर. किती रन मिळाले? 6. हे झालं व्यावहारिक दृष्टीनं, पण परमार्थिक दृष्टीनं बाहेर जे काढले ना, 6 काढले बाहेर. 6 काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, हे 6 विकार बाहेर काढल्याशिवाय तुमचा परमार्थात प्रवेश मिळत नाही. हे दाखवून आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुन्हा बॉलरनं बॉल फेकला आणि त्या फळीनं बॅटनं मारल्यावर अलीकड पडला मध्ये कठड्याच्या बाजूला. तेव्हा किती रन मिळाले? 4. ते मध्ये असतात 4. का असतात? त्याचं नाव आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ मध्ये घ्यावे लागतात. बरं, पुन्हा एक मारला त्यावेळेस मग बॅट लागली आणि थोडा चेंडू जात जात गेला. त्या अंपायरनं सांगितलं, असे बोट केले. किती रन मिळाले? 2. याचं नाव आहे भक्ती, देव आणि भक्त. 2 आवश्यक आहे तिथं. आणि होता होता भक्ती जेव्हा फळाला येईल त्या दिवशी बॅट मारली काय न मारली काय, अंपायरने 1 देऊन टाकला रन. त्याचं नाव आहे एकात्मता, एकरूपता. कारण तत्व अशी ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं भगवंताने हे करून दिलं, सगळ्याला खेळ खेळला. आणि त्या दिवशी मग भगवंताने दुसरे दिवसा म्हणजे आज आदल्या दिवशी सांगितलं, बाबा माझे आहे तैसे पाये, नाहीतरी घरा जाये चोरणी, या माये नवरीत आणावे. उद्याचा शिदोरा घेऊन या सगळ्यांनी आपल्याला काला करायचा आहे. भगवान परमात्म्याने त्या शिदोऱ्या आणल्यानंतर खेळ झाला खेळणं आणि गोपाळाने विनंती केली, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या, तुका म्हणे आता खेळ मोडावा परदा, खांदी भार पोटी गोक काय खेळाय कीर्तनाचे सुख. म्हणून सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, कमलपत्रकार रचना केली. मला काय सांगायचंय, तिथं पुरुषांनाच प्रवेश होता, स्त्रियांना प्रवेश नव्हता. काल्याच्या प्रसंगात केवळ नरच होते आणि रासकडेमध्ये केवळ नारीच होत्या. म्हणून आनंदल्या नर नारी पुढे तोडण्याचा आपण विचार केला. आणि का असं झालं तर परमात्मा तिथं अवतीर्ण झाल्यापासून त्यानं एवढं मन वेधून टाकलं होतं महाराज शेवटच्या चरणात. आपल्याला म्हणायचं थोड्या प्रमाणामध्ये मन वेधून टाकल्यामुळे सगळे त्याला सोडून जात नव्हते. बसवले गोपाळ आणि पेंद्याला अधिकार दिला, सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याच्या मुदा तयार केल्या. भगवंतानं सांगितलं, आज यमुनेला हात धुवायला जायचं नाही, कारण विरोधी पार्टीचे लोक बसलेत, त्यांना लाज वाटते ना गोपाळ होऊन यायला, मासोळ्या होऊन आले ते, पण त्यांना मिळू द्यायचं नाही. पण भगवंताने ते सगळं वातावरण असं तयार केलं. गायी बसवल्या कदम झाडाखाली, दुपारची वेळ आहे. आणि शुकदेव भगवान त्याचं वर्णन करतात, विभरद वेणून जठरपट यो हो संगवेत्रे जगक्षे वामे पाणो मश्न कवलं तत्फलांगलिनिशो तिष्ठन्मध्ये स्वपदी सूर्यो हासयन् नर्भवे स्वये स्वर्गे लोके विशति भुभुजे यज्ञ भोगबाल केले गोपाल कृष्ण भगवान परमात्म्याने सौम्य रूपाने हसवलं, सगळ्याला तो प्रसाद दिला. तो आजचा तो काल आहे. पेंद्याच्या हाताने त्या शिदोऱ्या म्हणजे पेंद्याच्या मुदा दिल्या. तसा भगवान परमात्मा आपण सेवा केल्यानंतर आपणहून प्रसाद देतो, आपण त्याचं द्योतक त्याचा स्वरूप म्हणून काला करत असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात की आनंदल्या नारी नर नारी, काला करून सगळ्या नरांना आनंद दिला आणि रासक्रीडा करून नारीला आनंद दिला. पण तुकोबारायच्या काळापेक्षा आम्ही थोडं वेगळं करून दाखवलं. आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आमच्या कार्यामध्ये नारी पण आहेत आणि आमच्या कार्याच्या प्रसंगात नर पण आहेत. देवाच्या काळात नारी नसतील पण आमच्या काळात सगळ्या माता भगिनी काल्याला आहेत, पुरुषही आहेत. म्हणून काळाचं महिमान आहे. भक्तीचं स्वरूप वाढलं असल्यामुळं सगळ्यांना प्रवेश भक्तीमध्ये मिळाला आणि भगवंतांनी सगळ्याला जवळ घेतलं. आणि गोकुळामध्ये भगवान परमात्मा आनंदानं नांदत असताना सगळ्याला त्यांचा छंद लागला होता एक. आणि सगळ्यात भोळं दैवत परमात्मा परमेश्वर खंडेराय हे गोकुळातलं अधिदैवत असल्यामुळं ज्याच्या जी इच्छा असतील त्या आपोआप पूर्ण होऊ लागल्या, असा खंडवास दैवत त्या ठिकाणी होता. म्हणून सगळ्यांना आनंद मिळाला.
काल्याची सेवा या ठिकाणी सांगत होते. अतिशय कष्टाने हे मंदिर निर्माण झालं. देणारी मंडळी सगळी गरीब असतात. ज्याला दान करण्याची इच्छा असते ते बहुतेक गरीबच असतात. श्रीमंत असतात त्याला दान करण्याची फार इच्छा होत नाही. मला काही माहीत नव्हतं, पण गुरुजींनाच सांगितलं की आता विद्यमान आमचे जे सरपंच आहेत त्यांनी आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून मंदिराला ही जागा निर्माण करून दिली. मी त्या दिवशी सांगितलं की कितीतरी पिढ्या तुमच्या पुण्यवान असतील आणि पुढच्या कितीतरी पिढ्या तुमच्या सुखानं जगणार आहेत, कारण ही देवाला जागा निर्माण करून दिली. असं प्रत्येकाच्या मनात काही ना काही घडलं आणि हे मंदिर साकार झालं. मोठ्या कष्टानं, मोठ्या प्रयत्नानं, मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या आनंदाने हे मंदिर निर्माण झालं. त्याची योग्य प्राण प्रतिष्ठा भगवंताची झाली. कलशाची स्थापना झाली. संत महात्मे येऊनही गेले. एक संत महात्मा आपल्याकरता कायम इथं आहे. आणि अशा प्रकारे हा आनंदोत्सव इथे साजरा झाला. त्यानिमित्ताने काल्याची झाली सेवा परमात्मा खंडेरायाच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर गोपाळानं काळा घेतला, गोपीने रासलीला केली, निघून गेले असं नाही महाराज. जन्मोजन्मी भगवंताची संगती घडावी असं त्याने प्रार्थना केली आणि भगवंताने त्यांना मौन टाकल्यामुळं परमात्म्याच्या छंदाशिवाय काय करत नव्हते. म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदागरी आनंदल्या नरनारी विठ्ठल जय जय
काला जेवताना पंक्तीत मिळाला. काल्याचा प्रसाद पंक्तीच्या वेळेस वाटा. Hare